आज वेगळ्या पद्धतीने एक ना भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलंय। तेल आपलं गरम झालंय। आता मी इथे बघा हे वांग कापून घेतलंय आणि हे पाण्यामध्ये ठेवलंय। वांग ना मी कापून पाण्यामध्ये ठेवलं होतं म्हणजे काळं पडू नये म्हणून। तर आता हे तेलामध्ये आपण ना थोडंसं असं परतून घ्यायचं आहे। हे एकदम वेगळ्या अशा पद्धतीत वांग्याची भाजी बनवणार आहोत आपण। तर वगैरे काहीच न घालता फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पण अगोदर काहीच नाही घालायचं आहे। वांग्याला थोडेसे डाग येईपर्यंत असं आपण परतून घ्यायचं। आता ना थोडा वेळ आपण याच्यावरती हे झाकण ठेवूया म्हणजे कसं वांग पटकन शिजलं जाईल। आता पाहूया आपण इथे ना बघा वांग आपलं ना तेलामध्ये फ्राय झालेलं आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया। हे तुम्हाला मी दाखवते हे बघा। आता या कढईमध्ये ना हे बघा तेल आपलं बाकी राहिलेलं आहे। त्याच्यातच आपण ना थोडंसं अजून घालायचं तेल। तेल आपलं ना गरम झालंय। आता मी त्याच्यामध्ये फोडणी देणार आहे। बघा इथे मी थोडीशी मोहरी घेतली आहे। मोहरी चांगली तडतडायला द्यायची, कच्ची ठेवायची नाही आहे। आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे इथे बारीक चिरलेला कांदा। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले होते। सुक्या भाजीमध्ये मला कांदा ना जास्त घातलेला आवडतो म्हणून मी इथे 2 घेतले होते बारीक चिरून कांदे। तुम्हाला कमी कांदा घालायचा असेल तर तुम्ही कमी घातला तरीही चालेल। कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मी याच्यामध्ये ही लसूण घालणार आहे। ते 4-5 पाकळ्या मी बारीक करून घेतल्या ते घातलेले आहे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आणि आता जो तुमच्याकडे साठवणीचा मसाला असेल ना कुठलाही तो तुम्ही घातला तरीही चालेल। मी इथे हा कांदा लसूण मसाला घालणार आहे। थोडीशी मी इथे गरम मसाला पावडर घालणार आहे। आता इथे मी ना इथे एक ना हिरवी मिरची मोठी अशी घेतलेली आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि हे त्याच्यामध्ये आपण घालायचे आहे। आता इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो त्याच्यामध्ये घालायचा। आता चवीप्रमाणे मीठ। इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व आपण ना चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। टोमॅटो वगैरे आपलं चांगला तेलामध्ये परतायचा म्हणजे तो कच्चा नाही राहायला पाहिजे। ना मी एक बटाटा घालणार आहे। बटाटा मी इथे अशा पद्धतीने उभा असा चिरून घेतलाय तो त्याच्यामध्ये घालणार आहे। आता मी याच्यामध्ये ना फक्त बटाटा परतून घेणार आहे कारण आपण वांगी तेलामध्ये परतून घेतलेली आहे त्याला जास्त वेळ शिजायला लागणार नाही म्हणून आपण पहिलं काय करायचं हा बटाटा शिजवून घ्यायचा। आता हे मी मिक्स करून घेतलंय ना। आता याच्यावरती मी झाकण ठेवते।
झाकण ठेवायचं आणि ही शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण हे ना झाकण काढूया आणि पाहूया आपला बटाटा शिजला आहे की नाही. बघा बटाटा आपला शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ती वांगी जी आपण फ्राय करून घेतली होती ना ती याच्यामध्ये घालायची आणि आता जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं. एकदम ना खूप छान अशी चवीला भाजी होते आपली. तुम्ही एकदा कराल ना तर तुम्हाला परत परत अशीच करून खावीशी वाटेल आणि नेहमी तुम्ही हीच भाजी बनवाल. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहे. हे बघा इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. वा खूपच छान अशी भाजी आपली तयार झाली आहे. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला ही भाजी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत.